अल्फाज हमें बता रहे कि कब क्या हमें बोलना है। प्रेजेंस ऑफ माइंड दिखाया हमारे स्कोरर ने। शुभम बनाम संदीप सर, क्रिकेट की एक तपश्चर्या की इन्होंने। क्या ग्रामीण एसोसिएशन के लिए उनका बल्ला चलेगा? उस तपश्चर्या का फल उन्हें मिलेगा। कई बड़ी व्यावसायिक प्रतियोगिता खेलने का एक्सपीरियंस है। वहीं दूसरी तरफ गेंदबाज शुभम, विनर क्रिकेट एसोसिएशन। टॉस जीता कप्तान ने पहले गेंदबाजी करने का फैसला किया और उस फैसले पर अमल करते हुए गेंदबाज शुभम ऊंचे कद के खिलाड़ी है, इसका मतलब ये होगा रफ्तार का राजा। ये देखिए, मैंने कहा था ये होगा रफ्तार का राजा, लेकिन जो रफ्तार उन्हें चाहिए थी वो नहीं मिली, लेकिन जो लाइन चाहिए थी उन्होंने वो जरूर हासिल की, क्योंकि महज रफ्तार होने से काम नहीं चलता। ब्रेटली और मैगराथ में देखिए, ब्रेटली की रफ्तार ज्यादा थी लेकिन मैगराथ की लाइन और लेंथ सही थी। उस वजह से मैगराथ लोगों के अभी भी ध्यान में है, लेकिन ब्रेटली ध्यान में तो जरूर है, लेकिन उनके ऊपर आक्रमण ज्यादा हुआ है मैगराथ से ज्यादा। क्रिकेट में अगर में हम देखें इंटरनेशनल लेवल पर तो लाइन और लेंथ पे गेंद डालनी जरूरी है। बल्लेबाजों को परेशान करने वाले दो ऐसे गेंदबाज थे इंटरनेशनल लेवल पर, हंसी क्रोनिये और स्टीवन वॉस। सचिन तेंदुलकर ने भी अपने एक इंटरव्यू में कहा था कि इन दो गेंदबाजों के खिलाफ खेलना मानो सिरदर्द था, क्योंकि हंसी क्रोनिये हिल डुल के आते थे बॉल डालने के लिए और उनकी रफ्तार का पता नहीं चलता था। ये शुभम ने इस गेंद को खेला मिड ऑफ के ऊपर से, लॉन्ग ऑफ पर गेंद जा रही है, वन बाउंस सीधा चार। ये पहला चौका आया पोलादपुर क्रिकेट एसोसिएशन का। पीटीपीएल बाउंड्री आती हुई पोलादपुर ग्रामीण के बल्लेबाज शुभम द्वारा। देखा, ये गेंद थोड़ी खराब थी, फ्रंट फुट पे आके लॉफ्टेड ड्राइव खेला मिड ऑफ के ऊपर से, गेंद सीधा गई वन बाउंस लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर, 4 रन। अब लॉन्ग ऑफ को लगाया जा चुका है 38 सर्कल के बाहर, और जो डीप स्क्वायर लेग पे खिलाड़ी तैनात थे उन्हें वो लेकर आए हैं शॉर्ट स्क्वायर लेग की पोजीशन पर, और एक खिलाड़ी जो लॉन्ग ऑन पे था उसे दिया है मिड विकेट और स्क्वायर लेग के बीच। ये देखिए क्या गेंदबाजी हो रही है। गेंदबाज शुभम की तारीफ काबिल, लेकिन उतनी ही तारीफ काबिल सिंगल को हासिल किया संदीप कदम और उनके साथ ही शुभम ने। टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर 6 रन। 3 गेंदें इस ओवर की समाप्त हो चुकी है। 6 ओवर का ये मैच टेनिस क्रिकेट डॉट इन लाइव के माध्यम से जो लोग इस प्रतियोगिता को देख रहे हैं, पीटीपीएल को देख रहे हैं, उनका भी मैं स्वागत करना चाहूंगा टेनिस क्रिकेट डॉट इन के माध्यम से। शुभम राइट आर्म राउंड द विकेट ये गेंदबाजी हो रही है। 3 गेंदें अब तक उनके द्वारा डाली जा चुकी है, एक बाउंड्री उनके द्वारा आ चुकी है, वो हासिल की थी बल्लेबाज शुभम ने। क्या यॉर्कर डाला, मैंने पहले ही कहा था ये रफ्तार का राजा है, इन्हें अगर रिदम मिले ना तो विनय ग्रामीण हावी हो सकती है पोलादपुर ग्रामीण के ऊपर। बहुत ही बढ़िया गेंदबाजी का मुजाहरा शुभम, क्या यॉर्कर डाला आउटसाइड द ऑफ स्टंप, जो हमेशा बल्लेबाजों को परेशान करता है। जो गेंद टेनिस में अमूमन वेरिएशन भी की गई, स्लोअर वन, तेज की गई, शॉर्ट ऑफ लेंथ और आउटसाइड द ऑफ स्टंप यॉर्कर, ये 3 गेंदें काफ़ी परेशान करती। और यहाँ पर देखिए संदीप कदम सर, मैंने कहा था जो क्रिकेट के लिए उन्होंने तपश्चर्या की है, इस मैच में अगर बल्ला चलता है तो फल ज़रूर मिलेगा। इसका मतलब यह है कि क्रिकेट उनसे और तपश्चर्या चाहता है कि और वो ज़्यादा क्रिकेटर्स के लिए बहुत कुछ करे। जो कुछ किया है वो समंदर से कम नहीं है, लेकिन आसमान को छूने वाली बात जो है वो बाकी है, वो सब कुछ करे वो टेनिस बॉल क्रिकेटर्स के लिए, तब जाके उनका बल्ला चल सकता है। टीम का टोटल 6 रन, 1 विकेट के नुकसान पर। नए बल्लेबाज राजेश घाड़गे, राजेश घाड़गे शुभम का साथ देंगे, लेकिन तारीफ करनी होगी गेंदबाज शुभम की। क्या गेंदबाजी हो रही है मैडेंट्री पावर प्ले के ओवर में। विनय ग्रामीण एसोसिएशन देखिए पूरी ताकत के साथ जो शान सबकाल इस
एसोसिएशन के प्रेसिडेंट खुश होंगे अपने उस गेंदबाज के प्रदर्शन से फिलहाल तो। यह फुल टॉस किया, खराब गेंद और उसका सही फायदा उठाया बल्लेबाज राजेश ने। महापुरुषांची युग पुरुषांची महापुरुषांची आहे हो ही नगरी, आहो आहे हो ही नगरी, ये रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी, रायगड भूमीवरती अवतरली। स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है चंदू शेट्टी सर। आजकल खिलाड़ी चाहे छोटा हो या बड़ा, उसकी थोड़ी सी तारीफ भी उसे सहन नहीं होती। तारीफ क्या की, फुल टॉस की, छक्का लगाया, टोटल आया 12 रन। देखिए कल्पेश मोहिते तारीफ काबिल ये खिलाड़ी है। आज शायद उनका आज मैच है क्या कल्पेश का? उनका हो गया, क्वालिफाई हो गया क्या वो सुपर 12 में? अब देखना यह होगा शुभम का किस तरह से अप्रोच है, लेकिन आते ही छक्का लगाया बल्लेबाज राजेश ने। गेंदबाज तेजस, देखिए खराब गेंद डाली गई थी। आखिरी गेंद, ओवर की आखिरी गेंद थी। 6 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके थे। अगर अच्छी डाली जाती तो 7-8 रन वाला ओवर वो जरूर होता पोलादपुर ग्रामीण के लिए, वेनेरे ग्रामीण एसोसिएशन की तरफ से। ये देखिए ऑफ ब्रेक करने की कोशिश की थी, क्योंकि बाएं हाथ के बल्लेबाज के सामने अगर आपको ऑफ स्पिन करने की आदत है दाएं हाथ के गेंदबाज को, तो वो बाएं हाथ के बल्लेबाज को हमेशा परेशान करती है। मुथैया मुरलीधरन ने ऐसे कई बाएं हाथ के बल्लेबाजों को परेशान किया। रविचंद्र अश्विन ने किया, अजंता मेंडिस ने किया, ऐसे कई ऑफ स्पिनर। कभी कभी वीरेंद्र सहवाग ने भी विकेटें निकाली। रोहित शर्मा ने भी पार्ट टाइम ऑफ स्पिन कर बाएं हाथ के आईपीएल में देखिए हैट्रिक भी हासिल की थी रोहित शर्मा ने। तो ऐसा होता है कभी कभी, जिस गेंदबाज के ऊपर भरोसा होता है वो 17 का पाड़ा लेता है, यानी कि 17-18 रन देता है। और जिसके ऊपर भरोसा नहीं किया जाता, चलो अब उन्होंने खाया आप डाल लो, वो 3-4 रन देकर विकेट हैट्रिक भी लेते हैं। तो ये क्रिकेट है, अनिश्चितताओं वाला गेम खेल, द चांस ऑफ ग्लोरियस अनसर्टेंसी। राइट आर्म ओवर द विकेट, क्या गेंद डाली, ये लेग स्पिन करने की कोशिश की थी। बहुत ही बढ़िया गेंदबाजी हो रही है। वेनेरे ग्रामीण एसोसिएशन द्वारा बाई के तौर पर अंपायर का इशारा आ चुका है। गेंदबाजी में धार तो जरूर है। जैसे कप्तान ने देखा टॉस जीता सुबह की नमी का हम फायदा उठा सकते हैं, गेंदबाजी करने का फैसला किया। लेकिन पोलादपुर ग्रामीण भी कमजोर नहीं है, क्योंकि 72 विलेज यानी कि 72 गांव और उनमें से 11 खिलाड़ियों को चुनना, ये कप्तान के लिए भी नहीं, चयन कमेटी के लिए भी एक क्वेश्चन मार्क था कि किसे लिया जाए और किसे बिठाया जाए, क्योंकि कम से कम हर गांव में एक कोहिनूर तो जरूर होगा। एक रन जरूर मिला और इस एक रन के साथ टोटल में वृद्धि होती हुई 15 रन। 1.3 ओवर का खेल समाप्त हो चुका है, यानी कि 1 ओवर 3 गेंदे। चौथी गेंद करेंगे गेंदबाज तेजस। हमारे स्कोरर तड़ेकर काफ़ी बढ़िया स्कोरिंग कर रहे हैं, और साथ साथ जो टेक्नीशियन है जो आपको लाइव के जरिए स्कोर दर्शा रहे हैं, मनोज। और ये विकेट यहाँ पर मैदान के अंदर जा चुके हैं। यकीनी तौर पर इन्हें अब एक कप्तानी इनिंग खेलनी होगी, मिडल ऑर्डर्स को अच्छा काम करना होगा, क्योंकि विकेटें जा चुकी है। 2 आउट होने वाले खिलाड़ी संदीप सर और राजेश घाड़गे। राजेश घाड़गे ने फुल टॉस के ऊपर छक्का लगाया था, लेकिन कल एक खिलाड़ी थे सिद्धांत जो काफ़ी अच्छा खेले थे, तो उनको मेरे ख्याल से अप टू द ऑर्डर प्रमोट करना चाहिए था। क्रिकेट का एक दस्तूर है, जिस खिलाड़ी का फॉर्म चल रहा हो
उस फॉर्म का कप्तान द्वारा सही इस्तेमाल करना, लेकिन अब खुद कप्तान आ चुके हैं एक जिम्मेदारी लेकर। ये देखिए क्या गेंदबाजी हो रही है, तारीफ काबिल विनय ग्रामीण एसोसिएशन के गेंदबाज तेजस की तारीफ काबिल। पहले ओवर में 12 आए थे, इस ओवर में अब तक 4 ही आ चुके हैं, लेकिन अगर यहाँ पर इस ओवर की आखिरी गेंद है, जब ये अगर डॉट डालेंगे तो जो 12 की औसत थी ओवर की शुरुआत में, इनिंग की शुरुआत में, वो 8 की बन सकती है 2 ओवर की समाप्ति के बाद। और ये परेशानी हो सकती है आने वाले 4 ओवर में पोलादपुर ग्रामीण के लिए। योगेश पिणकर का अगर कैच ना छोड़ा होता तो तहसील वाइज में पोलादपुर जीत चुकी होती, लेकिन ये बहुत ही बढ़िया खेला है शुभम ने। ये ऊंचाई थोड़ी कम पड़ी लॉन्ग ऑफ के खिलाड़ी के लिए, बहुत ही बढ़िया छक्का। पोलादपुर प्रीमियर लीग, पोलादपुर प्रीमियर लीग, पोलादपुर प्रीमियर लीग, पोलादपुर प्रीमियर लीग, पोलादपुर तालुका प्रीमियर लीग। तर ज्यांनी मंडप डेकोरेटर्स आहेत त्यांचा कोणी कर्मचारी जर असेल इथे तर आमच्या समालोचन कक्षाशी संपर्क साधा। मंडप डेकोरेटर्सचं कोणतं प्रतिनिधी जर असेल किंवा त्यांचा कर्मचारी जर असेल तर त्यांनी आमच्या समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे। तर बघा 4 टीम्स आज खेळणार आहेत। श्रवण दी फायटर सन्माननीय वैभवजी चांदे फ्रँचाईज असणारी टीम, शिव 11 तांबणे, दिनेशजी शेलार आणि शिवाजी पवार फ्रँचायझी असणारी टीम, साई समर्थ वॉरियर्स मंगेशजी बेलोसे आणि संदेशजी बेलोसे फ्रँचायझी असलेली टीम, श्रावणी 11 शैलेशजी कोळसकर। या सर्व फ्रँचायझींना माझी विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन या PTPLचा थरार, याची देही, याची डोळा पाहावा आणि आनंद घ्यावा। तो 22 रन 2 विकेटों के नुकसान पर 11 की औसत, काफ़ी बढ़िया ओवर की थी दोनों ही गेंदबाजों ने, लेकिन दोनों ही गेंदबाजों ने खराब बात की लास्ट गेंद के ऊपर। पता है मुझे आखिरी गेंद के ऊपर छक्का खाया, क्योंकि मेरा ध्यान इधर उधर भटक गया, तो भी चंदू शेट्टी सर को पता है मैच में हमेशा मैं बना रहता हूँ। ये देखिए ये यॉर्कर की आउटसाइड ऑफ स्टंप अपील की गई, लेकिन ये यॉर्कर थी, क्या बेहतरीन यॉर्कर डाली गेंदबाज जयेश ने। अपने स्पेल का पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेकर आए हैं जयेश। विनेरे बनाम पोलादपुर ग्रामीण, दोनों ही ग्रामीण एसोसिएशन की ये टीम्स। एक तरफ है ग्रामीण एसोसिएशन के प्रेसिडेंट शान शेड़के की शान सपकाल की आन बान और शान का सवाल, अस्तित्व की लड़ाई, तो दूसरी तरफ पोलादपुर ग्रामीण एसोसिएशन के प्रेसिडेंट नीलेश दादा कोळसकर, इनके अस्तित्व की लड़ाई के लिए ये रणबांकुरे लड़ रहे हैं, शान सपकाल और नीलेश दादा कोळसकर। देखिए जो टीम जीतेगी एसोसिएशन की भी ताकत बढ़ेगी और एसोसिएशन के प्रेसिडेंट का भी सीना चौड़ा होगा कि मेरी एसोसिएशन जीती है। देखिए हर वक्त हर गेंद के ऊपर या तो फील्ड में तब्दीली हो रही है, या गेंदबाज या विकेट कीपर द्वारा सोचा जा रहा है कि अगली गेंद पर गेंदबाज का रिएक्शन क्या होना चाहिए, और ये अच्छे संकेत हैं विनेरे एसोसिएशन के गेंदबाज के लिए कि चर्चाएं करते रहते हैं, लेकिन उतनी भी चर्चाएं ना करें कि ज़्यादा समय बर्बाद हो। अंपायर से मैं गुजारिश करना चाहूँगा कि समय के ऊपर आप ध्यान देना है। ये बहुत ही बढ़िया खेल रहा है शुभम, लेकिन लॉन्ग ऑन के ऊपर लपक लिया, ये विकेट नंबर गिरा तीसरा। पोलादपुर ग्रामीण क्रिकेट एसोसिएशन अब संकट में आ चुकी है, 23 रन महज बन चुके हैं। ओवर नंबर तीसरा चल रहा है और तीसरे ओवर की अब तक 3 गेंदें समाप्त हो चुकी है। चलिए डीजे
पोलादपूर तालुका प्रीमियर लीग, पोलादपूर तालुका प्रीमियर लीग, पोलादपूर तालुका प्रीमियर लीग, पोलादपूर तालुका प्रीमियर लीग, पोलादपूर तालुका प्रीमियर। तो नए बल्लेबाज सिद्धांत मोरे यहाँ पर आ चुके हैं पीटीपीएल में। अब ये प्रदर्शनीय मैच है। ये वाइट बॉल का इशारा हुआ अंपायर बाविस्कर का, और इस वाइट बॉल के जरिए टीम का टोटल बढ़ता हुआ 24, 3 विकेटों के नुकसान पर। धीरे धीरे ही सही, लेकिन इस मैच में आगे जाने की कोशिश की जा रही है बल्लेबाजों द्वारा। पोलादपुर ग्रामीण एसोसिएशन प्रेसिडेंट नीलेश जी कोलस्कर, इनकी टीम द्वारा ये एलबीडब्ल्यू की अपील हुई, लेकिन उस अपील को नकारते हुए अंपायर लेग बाई का इशारा हुआ। लेकिन तारीफ काबिल गेंदबाजी हो रही है। अब तक 24 ही रन आ चुके हैं। तीसरा ओवर चल रहा है। तीसरे ओवर की अब तक 4 गेंदें समाप्त हो चुकी है। कप्तान को एक कप्तानी इनिंग खेलनी होगी। जो कप्तान इस वक्त क्रीज पर मौजूद है, अभी केसरकर। मैं हमेशा कहता हूं कि सचिन तेंदुलकर, संजय मंजरेकर, विजय वाडेकर, ऐसे करो ने अजीत आगरकर बहुत कुछ किया। केसरकर तू भी कुछ कर अपने ग्रामीण एसोसिएशन के लिए। और केसरकर ने किया। नो बॉल जो बीमर था उसके ऊपर बाउंड्री लगाई, डीप थर्ड मैन बाउंड्री के बाहर। 4 रन 5 रन, और यहाँ से मैच शुरू हो चुका है। ये बात बिल्कुल सही कह रही है उनका खेमा, क्योंकि जब रन बनते हुए नजर नहीं आते और गेंदबाज कोई ऐसी गलती करे तो वहाँ से रन शुरू हो जाते हैं। मेरे 22-23 साल जो मैंने क्रिकेट कमेंट्री की है, उसका एक्सपीरियंस भी यही कहता है कि ये गलती की है गेंदबाज ने, कि रन शुरू किए अपोजिशंस के। फ्री हिट, और ये देखिए फ्री हिट खेला जरूर, कैच छोड़ा और उसकी वजह से 2 रन मिले। और ये तीसरा रन हासिल करते हुए 3 रन मिले इस फ्री हिट के ऊपर, और उसकी वजह से रन बने 33। देखिए रन इतने कम थे और एक नो बॉल की वजह से 5 मिले। वो लीगल डिलीवरी नहीं थी, उसके बाद एक लीगल डिलीवरी डाली गई, वहाँ पर 3 मिले। यानी कि एक गेंद के ऊपर 8 रन मिले पोलादपुर ग्रामीण एसोसिएशन को। और उस एक गेंद के ऊपर 8 मिलने की वजह से जो रनों के लिए उनका संघर्ष जारी था वो पूरा हो चुका है। 33। क्या गेंद डाल रहे हैं यॉर्कर लेंथ, सही मायने में जड़ में गेंदबाजी हो रही है। 11 के औसत से 33 रन आ चुके हैं। 3 ओवर का खेल यहाँ पर समाप्त हो चुका है पीटीपीएल में। अब पोलादपुर ग्रामीण क्रिकेट एसोसिएशन और विनेरे ग्रामीण एसोसिएशन के बीच ये मैच हो रहा है। विनेरे ग्रामीण एसोसिएशन के प्रेसिडेंट की अगर हम बात करें तो ईशान जी सपकाल, और ग्रामीण क्रिकेट पोलादपुर एसोसिएशन के अध्यक्ष की हम बात करें तो नीलेश जी कोलस्कर। इनके भी अस्तित्व की यह लड़ाई है, क्योंकि किस एसोसिएशन में ज़्यादा अच्छे खिलाड़ी है इस एक मैच से तो पता नहीं चलता, लेकिन किस एसोसिएशन में वो प्रोग्रेस हैं जो आगे जाके हावी हो सकते हैं, ये देखने का मौका ज़रूर मिलेगा इस मैच में। पोटेंशियल तो दोनों एसोसिएशन में है, पोटेंशियल तो दोनों एसोसिएशन के खिलाड़ियों में है, लेकिन हार और जीत एक बहुत बड़ा अंतर होता है। एक मुकाबले से वो पता तो नहीं चलेगा, लेकिन अगले पीटीपीएल तक चर्चा जरूर चलेगी कि कौन जीता कौन हारा। देखिए कितने फैन फॉलोअर्स है चंदू शेट्टी सर के। ऐसा कोई इंसान नहीं है कि मैं उनसे मिले बगैर गया नहीं हूँ कमेंट्री बॉक्स में आके। ये लेग स्पिन और उसे समझ नहीं पाए कप्तान। सामने से घुमाया था इस गेंद को, विद द स्पिन मारने की बजाय गेंद को अपने तक आने का इंतजार किया, और उस वजह से विकेट नंबर 4था।
महाराष्ट्रानं ज्या अनेक नररत्नांना जन्म दिला त्यापैकी हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकारामांसारखे आध्यात्मिक संत या महाराष्ट्रानं दिले. गांधींना गुरु दिला गोखले, तोही या महाराष्ट्रानं घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिले. तर महाराष्ट्रानं अनेक अशा विभूती दिल्या. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर गान सम्राज्ञी लता मंगेशकर सुद्धा आहेत. आणि क्रिकेटचा हा जो खेळ सुरू आहे त्या क्रिकेटचा धर्मात्मा इथे मात्र फलंदाज चुकतोय. फलंदाज या चेंडूवर चुकलाय खेळण्यासाठी. कारण ज्या पद्धतीने संदीप कदम सर यांनी सांगितलं होतं की आडवं खेळणं गरजेचं आहे, हा चेंडू स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून चौकार किंवा षटकार जाऊ शकला असता. 34 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं सिद्धांत. कल जिस तरह इनका बल्ला चला था आज अगर चले तो पोलादपुर ग्रामीण एसोसिएशन आगे जा सकते हैं. ये गलत स्ट्रोक खेला, रिवर्स स्वीप मारने की कोशिश की थी. पहले ही गेंदबाज को ये बताया उन्होंने कि मैं रिवर्स खेलने वाला हूँ. रिवर्स किस तरह से खेला जाता है? रिवर्स इस तरह से खेला जाता है कि आपके शॉट का गेंदबाज को पता नहीं चलना चाहिए कि आप क्या करने वाले हो. नो रीड फॉर बॉलर. 34 पे 4. हाँ, ये बहुत ही बढ़िया खेला है. फाइन लेग शॉट, फाइन लेग के ऊपर से, लेकिन गेंद इतनी देर हवा में रहने के कारण देखिए स्क्वायर लेग के फील्डर ने आके इस कैच को लपका और सिद्धांत के पारी का अंत हुआ. 5 विकेटें जा चुकी हैं. 34 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं. और उस वजह से नीलेश जी कोलस्कर साहब अब टेंशन में आ चुके हैं क्योंकि उनकी ग्रामीण एसोसिएशन की टीम अब टेंशन में आ चुकी है. और 5 विकेटें जाने के बाद 34 रन आने के बाद शायद ए के हंगल ने जो शोले में सवाल किया था वो सवाल दर्शक जो सपोर्ट कर रहे पोलादपुर ग्रामीण एसोसिएशन के लिए वो कह रहे हैं कि भाई इतना सन्नाटा क्यों है भाई? ये सन्नाटा खुशी के माहौल में बदल सकता है अगर कदम चलाएंगे अपने बल्लेबाजी के कदम. दो रोहन कदम चलाएंगे बल्लेबाजी के कदम तो आगे जाएगी एसोसिएशन ग्रामीण पोलादपुर. ये देखिए क्या लेग स्पिन डाली इस गेंदबाज ने. अपने स्पेल का दूसरा ओवर कर रहे हैं तेजस. कैच लपके. एमपीएल में फाइनल में जिनकी टीम गई थी, ये देखिए कलाइयों के सारे मोड़ा इस गेंद को. और ये ज़रूरत भी है. 6 विकेटें जाने के बाद थोड़ा विकेट को रोक के रखे और उसके बाद आखिरी 2 ओवर्स में आक्रमण करे. लेकिन ज़रा जोरदार तालियां तेजस के लिए, गेंदबाज तेजस के लिए. 4 विकेटें उन्होंने हासिल की, 11 रन दिए. चाहे मेहमान हो हमारे ग्रामीण एसोसिएशन के खिलाफ खेल रहे हो, लेकिन अच्छे प्रदर्शन के लिए तालियों की गूंज होनी चाहिए. जिन्होंने अच्छा किया उसकी तारीफ और जिन्होंने बुरा किया उसकी आलोचना, ये हमारा भी काम है. संदेश और कमलेश नंबर 7 और नंबर 8 के इन बल्लेबाजों को अब अच्छी बल्लेबाजी करनी होगी. आखिरी 2 ओवर में देखिए 35 रन बन चुके हैं. 20 रन भी बनते हैं ना तो ये मैच एयर टाइट होगा. आखिरी 2 ओवर में 55. ये मेरे ख्याल से एक फाइटिंग टोटल है सुबह के सत्र में, क्योंकि आज ये पिच गेंदबाजों को मदद कर रही है सुबह के सत्र में. कल तो नहीं है देखा हमने, लेकिन आज यकीनी तौर पर मैं कहना चाहूंगा कि पिच ने अपना रुख बदला है कल के बजाय आज. तो 50 55 55 कम से कम 20 होने चाहिए आखिरी 2 ओवर में.
ये देखिए ऑन साइड के ऊपर खेलने की कोशिश की थी, मिसफील्ड हुई, एक रन जरूर मिला, क्या मिलेगा दूसरा, लेकिन एक ही रन, और इस एक रन के साथ टोटल बढ़ता हुआ 36। इस टीम में क्या हुआ, पुलादपुर ग्रामीण एसोसिएशन, संदीप कदम सर का बल्ला नहीं चला, एक एक्सपीरियंस खिलाड़ी का, जिसका विकेट पाने के बाद ऐसा लगा कि सिद्धांत और कप्तान कुछ करेंगे, लेकिन उन्होंने भी उतना ज़्यादा इफेक्टिव बल्लेबाजी नहीं की। लेकिन फिर भी अभी भी 2 ओवर का खेल, 11 गेंदों का बचा हुआ है। ये 7 रन मिलेंगे, 7 रन, क्योंकि ये बीमर भी था, 6 भी आया। यही गलतियां कर रहे हैं विनेरे एसोसिएशन के गेंदबाज। हॅलो हॅलो कमलेश जगतापसाठी प्राईज आले. प्रत्येक षटकाराला रवी मस्के यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक असेल. देखिए 100 रुपए, 7 रन, 7 रन बन चुके हैं बगैर गेंद हुए, और ये फ्री हिट है कमलेश। चलिए बॉल दीजिए, बॉल। देखिए संदीप सर, अगले साल ये नियम रखिए कि हर मैच में गेंद अगर गुम हो जाती है तो नई गेंद, क्योंकि आपको दूसरी जगह जब आप खेलने जाते हैं तो नई गेंद ही मिलेगी, और वो पावर भी जनरेट होनी चाहिए आपके खिलाड़ियों में कि हर नई गेंद के ऊपर छक्का मारने की। हॅलो हॅलो तर या ठिकाणी पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष निलेशदादा कोळसकर यांचं आगमन होतं या क्रीडानगरीमध्ये. हार्दिक हार्दिक असं स्वागत दादा तुमचं. तसेच प्रशांत जाधव बाळा हे देखील उपस्थित झालेत, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक असं स्वागत. तो पोलादपुर एसोसिएशन ग्रामीण के अध्यक्ष नीलेश जी कोळसकर साहब का यहाँ पर आगमन हो चुका है, उनका हम स्वागत करेंगे। और देखिए 7 रन मिले हैं उनके आते ही, टीम में खुशी का माहौल, और ये फ्री हिट, शॉर्ट ऑफ लेन गेंद थी और रफ्तार भी नहीं थी। अगर इस गेंद को टाइम किया जाता तो ये भी नंबर 6 आता। चलिए देखिए, पानी लेकर जाइए और फर्स्ट एड। चलिए संदीप सर जाके देखिए कि क्या हुआ है, कितनी ज़्यादा इंजरी हुई है। नीलेश दादा कोळसकर आ चुके थे, फ्रीट की गेंद थी, ये मारने में गलती कर बैठे, निचले क्रम के बल्लेबाज थे उस वजह से, वरना ऊपर का कोई अगर बल्लेबाज होता तो यकीनन ये 6 वाली गेंद थी, क्योंकि उतनी ज़्यादा रफ्तार नहीं थी शॉर्ट ऑफ लेन गेंद में। और ये देखिए, शायद मैंने महाड़ और पोलादपुर का मैच नहीं देखा, तहसील वाइज जो बेनिफिट मैच था, वहाँ पर इस खिलाड़ी ने 5 छक्के दागे थे निर्णायक मोड़ पर, 5 बॉल पे लगातार 5 गेंदों के ऊपर 5 छक्के, 4 और उसके बाद एक ओवर में 5। इससे अच्छी बात क्या हो सकती है, चाहे वो लगातार हो। तो टोटल आ चुका है 43। 10 गेंदों का खेल अभी भी बचा हुआ है। हाँ, 1 बाउंस का इशारा देते हुए प्रसाद राजाध्यक्ष, राइट आर्म ओवर द विकेट, ये गेंद, और इस गेंद को निकाला, लेकिन बहुत ही बढ़िया फील्डिंग, शॉर्ट एक्स्ट्रा कवर पे, शॉर्ट एक्स्ट्रा कवर पे बहुत बढ़िया फील्डिंग हुई है सौरभ की, बहुत ही बढ़िया फील्डिंग। विनेरे ग्रामीण देखिए, विनेरे ग्रामीण ये जानती है 10 की औसत उनके लिए सेफ मानी जाएगी टारगेट चेसिंग के समय, क्योंकि 60। वहीं पोलादपुर ग्रामीण एसोसिएशन ये चाहती है कि जो हमारी आगे के बल्लेबाजों ने जो गलतियां की है, निचले क्रम के बल्लेबाज अगर हमें 60 तक लेकर जाते हैं तो हम उसे डिफेंड कर सकते हैं। ये दोनों की स्ट्रैटेजी है।
और ये बहुत ही बढ़िया स्ट्रोक, मिड विकेट बाउंड्री के बाहर 6 रन, ऐसे रन बनेंगे तो 60 नहीं 70 भी दूर नहीं है। आपको जिन दो खिलाड़ियों ने वो साझेदारी निभाई थी, उनकी माँ, दोनों की माँ भी स्टेडियम में बैठ के भगवान से प्रार्थना कर रही थी कि हमारे बंदे खेले, क्योंकि सामने ऑस्ट्रेलियन टीम थी और वो बंदे थे अनिल कुंबले और श्रीनाथ। ये देखिए फाइन लेग की तरफ खेला है, 1 बाउंड 4, बहुत ही बढ़िया अंतिम क्षणों में बल्लेबाजी हो रही है बल्लेबाज कमलेश की, जितनी भी तारीफ की जाए उतनी कम है। देखिए संकट में थी टीम, ग्रामीण एसोसिएशन के प्रेसिडेंट पोलादपुर के नीलेश दादा कोलस्कर साहब यहाँ पर बैठे हुए हैं। ये जो खिलाड़ी है कमलेश, संकट से उबारने की कोशिश कर रहे हैं, तो जरूर नीलेश दादा उन्हें कुछ ना कुछ इनाम देना चाहेंगे, क्योंकि ये छक्का भी लगाया उन्होंने मिड विकेट और स्क्वायर लेग के बीच। इस छक्के के साथ टोटल बढ़ता हुआ टीम का टोटल 61। देखिए 61 रन, 61 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। चलिए ज्यादा टाइम पास ना किया जाए, यहाँ से 70 आप ढूंढ सकते हो, 70 आप ढूंढ सकते हो यहाँ से। यकीनी तौर पर पोलादपुर ग्रामीण एसोसिएशन जो संकट में थी, 6 विकेटें जा चुकी थी, ऐसे में संकट मोचक बाहुबली हनुमान, जिन्हें हम कहते हैं बल की देवता, शक्ति की देवता, और ये शक्ति बनकर उभर कर आए हैं पोलादपुर ग्रामीण एसोसिएशन के लिए। कमलेश बनकर उभर कर आए हैं श्री साई समर्थ वॉरियर्स, साई समर्थ वॉरियर्स बनाम श्रावणी 11 देवड़े। इन दोनों कप्तानों से मैं गुजारिश करना चाहूंगा कि आपको टॉस के लिए आना है। नीलेश तैयार है ना आप टॉस के लिए? तर दिनेशजी शेलार हे देखील उपस्थित झालेत, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत। यानंतरची मॅच आपण खऱ्या अर्थाने निलेश दादा यांच्या शुभ हस्ते टॉस यानंतरच्या मॅचचा केला जाईल। तर टॉस यानंतरच्या मॅचचा केला जाईल। साई समर्थ वॉरियर्स विरुद्ध श्रावणी 11। एका साईडला मंगेश बेलोसे, संदेश बेलोसे, तर एका साईडला शैलेशजी कोळसकर, अशी मॅच। देखिए व्यावसायिक क्रिकेट क्या होता है, सामने वाले को गेंद नजर आ रही है, सिंगल निकालो, 5 गेंदें खेलने का मौका दो, ये होती है व्यावसायिकता। एक ही रन वहां पे मिला, 62 रन पर आता हुआ टोटल, 4 गेंदें इस सत्र की शेष। और जैसे ही ये सत्र खत्म होगा, टॉस होगा साई समर्थ वॉरियर्स श्रावणी 11 देवड़े के बीच, और वो टॉस करेंगे नीलेश हमारे साथी कमेंटेटर, और उसके बाद महाराष्ट्र की मशहूर आवाज दूसरे सत्र में होगी इस मैच के चंदू शेट्टी सर। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, और यह क्या खेल रहे हैं, बहुत ही बढ़िया कमलेश, मैं तो इनका फैन बन चुका हूं। इतने निचले क्रम में आके इतनी अच्छी बल्लेबाजी करना, टीम को संकट से उबारना, मानो नेटवेस्ट ट्रॉफी में जो युवराज सिंह और मोहम्मद कैफ खेले थे, उनकी यादों को इन्होंने ताजा किया है। डुंबिवली में बेस्ट बैट्समैन ऑफ द टूर्नामेंट का खिताब इन्होंने हासिल किया था, और ये क्यों नहीं होगा जिस अंदाज से ये खेले। नीलेश जी कोलस्कर साहब यहाँ पर आ चुके हैं, पोलादपुर ग्रामीण क्रिकेट एसोसिएशन के प्रेसिडेंट। फिलहाल अब शांत सपकाल साहब थोड़े से नाराज होंगे अपने गेंदबाजों के प्रदर्शन पर, और इस वक्त खुश होंगे नीलेश जी कोलस्कर अपने इस बल्लेबाज के प्रदर्शन पर। 8 गेंदों में 34 रनों की एक शानदार पारी, 1 रन जरूर मिला, 35 रन अब तक इन्होंने बनाए हैं खुद के। 9 गेंदों का मुकाबला किया है गेंदबाज गुलजार, जो अब तक 12 रन दे चुके हैं। छह गेंदों में 32 रन एग्जीबिशन मैच में, लेकिन ये देखिए ये स्कोरिंग शॉट पोलादपुर के लिए एनर्जी देगा जो लगाया संदेश ने, और इस छक्के के साथ टोटल बना
टॉस जिंकलाय. राजा गाडगे एका साईडला असेल तर योगेश शेलार. दोन्ही खेळाडू बघितले तर प्रत्येक स्पर्धा पोलादपूर तालुक्यामध्ये झाल्या. दोन्ही खेळाडूंनी बेस्ट बॅट्समन, बॉलर आणि सिरीज घेण्याचा विक्रम ह्या दोघांच्या नावावरती आहे. असे मॅच यानंतर पाहायला मिळेल. राजा टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल तुमचा? पहिले तर आम्ही फिल्डिंग करू. फिल्डिंग करून समोरील संघाला किती धावापर्यंत थांबवण्याचा तुमचा निर्णय असेल? आमचं टार्गेट असेल की 6 ओव्हरला त्यांना 50-55 पर्यंत थांबवू, कारण का त्यांची पण बॅटिंग साईड स्ट्रॉंग आहे. म्हणून राजा, एवढी मोठी स्पर्धा, तुम्ही बऱ्याच स्पर्धा खेळता बाहेर, पोलादपूर तालुक्या असोसिएशनच्या माध्यमातून देखील स्पर्धा असतात आणि ही स्पर्धा यंगस्टरच्या माध्यमातून, या स्पर्धेविषयी स्पर्धेचं आयोजन खूप सुंदर केलं आहे यंगस्टरनी. तर पहिल्यांदा एवढी मोठी टुर्नामेंट खेळायला भेटते, त्यामुळे यंगस्टरचे आभारी मानून तेवढे कमीच आहे. तर नक्कीच तुझ्या या मालिकेवरसाठी जी बाईक आहे त्याकडे तुझे त्याच्यासाठी काय किती प्रयत्न असतील राजा? पहिली टीमला क्वालिफाय करायचा पहिला प्रयत्न राहील, नंतर बाकीचं पुढे. नक्कीच राजा, शुभेच्छा असतील तुझ्या संघाला आणि तुझ्या संघाचे संघमालक शैलेशजी कोळसकर साहेबांना. तर योगेशजी, काय म्हणाल तुम्ही? आता बॅटिंगसाठी जाणार, टॉस हारलात, बॅटिंग आली आहे, किती धावांपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न असेल तुमचा? आमचं टार्गेट असेल की 70+ तरी झाल्या पाहिजेत, कारण राजाकडे बॅटिंग लाईन पण चांगली आहे. आम्ही जरी टॉस जिंकला असं तरी आम्ही देखील फिल्डिंग घेण्याचाच प्रयत्न करत होतो, पण आता ठीक आहे, ते टॉस झाला तर 70+ तरी झाल्या पाहिजेत, कारण राजाकडे पण चांगले बॅट्समन आहेत आणि त्यांना कमीत कमी धावसंख्येत रोखायचा प्रयत्न करू. नक्कीच योगेशजी, हे आयोजन आपण पाहतोय, बऱ्याच स्पर्धा तुम्ही देखील खेळात, पुण्यामध्ये स्थायिक असताना मोठमोठ्या स्पर्धा पाहिल्या, परंतु ही स्पर्धा पाहिली तर प्रत्येक खेळाडूला शूज देखील दिले गेलेत आणि बक्षिसांची रेलचेल पाहिली तर बरीच आहे आणि त्या या आयोजनाविषयी देखील. आयोजन हे म्हणजे अगदी उत्कृष्टच आहे. पोलादपूर तालुका प्रीमियर लीगचं मी धन्यवाद देतो आणि सर्वात धन्यवाद देतो आपले यंगस्टर 11 पोलादपूर, या दोघांच्या सहकार्याने जे झाले आयोजन आपल्या तालुक्यात. आता लोकांना पण वाटते की खूप चांगलं आयोजन आहे. ग्राउंडला एवढी मेहनत केली, आम्ही बघितले 4-4, 5-5 दिवस इथं आम्ही ग्राउंडसाठी येत होतो आणि एक असं ग्राउंड आता इकडं नाही आहे. त्याच्यामुळं आणि आयोजनबद्दल बोलायचं झालं तर तुम्ही बघाल आता 3रा दिवस आहे, गर्दी येत राहणार आणि आजूबाजूच्या तालुक्यात पण लोकांना उत्सुकता आहे की बाबा पोलादपूर तालुका प्रीमियर लीग ही एकदम वरच्या लेवल जाणार. प्रेक्षक तर वाढतच राहणार आणि खूप कडक नियोजन आहे. त्याचा पण यंगस्टरचा पण एक भाग आहे. दररोज बघतोय मान्यवर येत आहेत, सर्वांना आवडतं आणि लोक बोलतात की यार एवढं या अशा दुर्गम तालुक्यात एक कसं काय तुम्ही आयोजन केलं. लोकांनी अक्षरशः म्हणजे आश्चर्य व्यक्त होते. नक्कीच, कारण बक्षीस दाते देखील आहेत, सर्वांनीच यासाठी मेहनत घेतली, प्रयत्न केलेत आणि सहकार्य केले. शुभेच्छा असतील तुमच्या संघाचे संघमालक मंगेश बेलोसे आणि संदेशजी बेलोसे. तर या ठिकाणी टॉस झाला, यानंतरची मॅच लीग मॅचेसला सुरुवात होईल. एका साईडला श्रावणी 11 तर एका साईडला साई समर्थ वॉरियर्स. मंगेश बेलोसे विरुद्ध शैलेशजी कोळसकर अशी मॅच यानंतर होईल. तर त्यानंतर जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये महाराष्ट्राचा बुलंद आवाज आणि आमचे गुरुवर्य चंदू सर यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद प्रवीणजी दुगाडे सर, धन्यवाद बाळा. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पहिलं पर्व आणि या पहिल्या पर्वामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक असं स्वागत असेल. तुमचा आमचा सर्वांचा आवडता आणि लाडका खेळ क्रिकेटचा आणि त्यातल्या त्यात टेनिस क्रिकेटचा. टेनिस बॉल क्रिकेटचे चाहते सकाळच्या सत्रातच या क्रीडानगरीमध्ये उपस्थित राहत आहेत. प्रतिकूल परिस्थितीमध्ये मात केल्यानंतर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी काय काय करावं लागतं ते सर्व काही आयोजकांनी केलं आहे. अगदी संघ निवडण्यापासून, टुर्नामेंटचं ठिकाण निवडण्यापासून, मैदान बनवण्यापासून तर परवा पडलेल्या मुसळधार पावसातून पुन्हा मैदान उभं करण्यापासून ज्या ज्या गोष्टी करता येतील त्या सर्वच गोष्टी आयोजकांनी केलेल्या आहेत. तर ही स्पर्धा संपूर्ण रायगड जिल्ह्याचं सध्या केंद्रस्थानी आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण महाराष्ट्रामधील देखील विविध भागातून या स्पर्धेचे अपडेट्स घेतल्या जात आहेत आणि तीच ही स्पर्धा, त्यातील एक प्रेक्षणीय मॅच सध्याच्या घडीला. पहिला बॉल अपटमच्या बाहेर आणि पहिल्याच बॉलवर अपील या ठिकाणी केलं गेलं आहे. पहिल्याच बॉलवर अपील देखील केलं गेलं आहे. प्रभावित झाले फलंदाज या ठिकाणी, परंतु पाहूयात पंचांचा विचार विनिमय होईल, एक निर्णय येईल आणि जो निर्णय येईल दोन्ही संघांना बंधनकारक असेल. विजयासाठी धावांचं लक्ष जर पाहिलं तर आहे ते
80 धावांचं. सुरुवातीला थोडीशी अडखळती झाली होती, परंतु तदनंतर खूप चांगली कामगिरी होताना पाहायला मिळाली कमलेश यांच्या माध्यमातून आणि या संघाला एका चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाण्यामध्ये यशस्वी झाले. परंतु क्रिकेट आहे, दुसऱ्या डावात जर पाहिलं तर संधी या ठिकाणी आपल्याला विनेरीला देखील मिळणार आहे. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी ते या ठिकाणी करतायत. पहिल्याच बॉलवर धक्का देण्यात यशस्वी झाले गोलंदाज सिद्धांत यांच्या माध्यमातून घेतली गेलेली विकेट. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग, 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 पोलादपूर तालुका प्रीमियर लीग. सौरभ येतात नवीन फलंदाज. दडपण असतं ज्यावेळेला पहिल्याच बॉलवर एखादा खेळाडू बाद होतो. आपण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कारण त्यांना तो कॉन्फिडन्स मिळेल. पहिल्या बॉलवर ज्यावेळेला तुम्ही यश मिळवतात, कॉन्फिडन्स गोलंदाजाकडे असणार आहे, परंतु नवीन फलंदाजाची देखील कसोटी असणार आहे. अशा गोलंदाजाच्या समोर आपण आहोत ज्याने पहिल्याच बॉलला विकेट घेतली आहे. परंतु प्रतिकूल परिस्थितीचा सामना ज्यावेळेला आपण करतो, त्यावर मात करतो, त्यावेळेला आपण यशस्वी होतो. ते करावं लागेल. पॉवर प्ले आहे, 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील, एक लॉंग ऑनला आहे तर दुसरे मिड ऑनच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळत आहेत, मिड विकेटच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर पाहूया हे सर्कल कशा प्रकारे भेदलं जाईल, कारण नवीन फलंदाज सौरभ पाहायला मिळतील तर गोलंदाजीसाठी सिद्धांत. एका बाजूला विनेरे असोसिएशन तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पोलादपूर ग्रामीण असोसिएशन यांच्यामधील प्रेक्षणीय सामना. फुलटॉस बॉल, त्याला मात्र पाठवलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. पंचांचा इशारा येतोय, नो बॉलचा देखील इशारा येतोय. बॉलला पाठवलं जाईल सीमारेषच्या पलीकडे 4 धावांसाठी. तालुका प्रीमियर लीग, पोलादपूर तालुका प्रीमियर लीग, पोलादपूर प्रीमियर लीग, पोलादपूर प्रीमियर लीग, पोलादपूर प्रीमियर लीग, पोलादपूर प्रीमियर लीग. योग्य चेंडू होता, त्याला 4 धावांमध्ये परावर्तित करण्यामध्ये फलंदाज सौरभ यशस्वी झाले. 4 धावा या ठिकाणी वसूल केल्या जातील. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. मैदानात आल्यानंतर परिस्थिती आपल्या स्वतःच्या बाजूने करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. हे चालू राहणार संपूर्ण मॅचमध्ये. 6 ओव्हरची मॅच आहे. 6 ओव्हरच्या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतं कधी गोलंदाज कधी फलंदाज, अशा प्रकारचं चित्र या संपूर्ण डावामध्ये पाहायला मिळेल. ओहो, यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न होता, प्रभावित झाले. टप्पा पडल्यानंतर बॉलने मात्र नक्कीच आपली दिशा बदलली, वळण घेतलं, उंची जास्त घेतली, फलंदाज चकित झाले. बॉल यष्टीरक्षक संदीप कदम यांच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू येतोय. पुन्हा एकदा सिद्धांत. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न, कॅच पकडण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्नही त्या ठिकाणी झाले, परंतु कॅच जरी होऊ शकली नसेल तरी परंतु कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने सूर मारला संदेश यांनी, प्रयत्न केला. प्रयत्न करावे लागतात, कारण प्रयत्न केल्याशिवाय या जगात तुम्हाला काहीच मिळत नाही, आणि ते प्रयत्न मात्र नक्कीच झाले होते. गोलंदाज या ठिकाणी अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न करतायत. एक चेंडू योग्य विचारपूर्वक टाकला जातोय, फलंदाजाचा स्टान्स रीड केला जातोय आणि त्यानंतर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. पहिलं षटक मार्गस्थ आहे या ठिकाणी, परंतु धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे 5 धावांवर 1 विकेट माघारी परतलेला असताना पोलादपूर तालुका प्रीमियर लीग. यावेळेला वेगात चेंडू होता, त्याला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि विकेट मात्र या ठिकाणी मिळताना पाहायला मिळेल. आणखीन एक धक्का बसतो या ठिकाणी ते विनेरे संघाला. अतिरिक्त उसळी घेणारा होता. मनगटाच्या साह्याने त्याला ऑनसाईडला खेळलं जरूर, परंतु एक धाव घेण्यात यशस्वी होताना पाहायला मिळतील. पहिलं षटक यशस्वी राहिलं ते पोलादपूर संघाच्या बाजूने, कारण 2 विकेट आलेले आहेत 6 धावा धावफलकावर असताना. परंतु या मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहिली तर या धावसंख्या देखील पार होऊ शकतात.
काल एक विक्रम टेनिस क्रिकेटमध्ये होताना पाहायला मिळाला. मुंबई प्रीमियर लीगमध्ये काल एक विक्रम झाला. 2 ओव्हरमध्ये 42 धावांची आवश्यकता असताना मात्र त्या धावसंख्येचा पाठलाग 6 चेंडू राखून केला गेला आणि विशेष म्हणजे 6 चेंडूमध्ये 44 बनवल्या गेले, म्हणजे काही एक्स्ट्राच देखील आले, परंतु लगातार 6 षटकार मंदार गुरवने खेळले. त्यापैकी लगातार 5 रिव्हर्सचे षटकार त्यांच्या माध्यमातून खेळले गेले आणि खेळाडूला तब्बल 35,000चं पारितोषिक जागेवर त्या स्पर्धेच्या माध्यमातून मिळताना पाहायला मिळालं. तर क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं, अशी अनेक उदाहरणं आहेत. एक उदाहरण काल मुंबई प्रीमियर लीगमध्ये घडलं गेलं. विशेष म्हणजे याच संघामध्ये सध्या फिल्डिंग करणाऱ्या एक खेळाडू आपला पाहायला मिळतोय, रोहन कदम. पोलादपूर तालुक्यातील एकमेव खेळाडू जो मुंबई प्रीमियर लीगसाठी आणि अभिजित जाधव हे 2 खेळाडू आपल्याला मुंबई प्रीमियर लीग मध्ये सिलेक्ट होताना पाहायला मिळाले. अमितच्या विकेटसाठी पारितोषिक या ठिकाणी आलेले आहेत. यावेळेला चांगला फटका येताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जातील. एक धाव मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर आता 1ने पुढे जाताना पाहायला मिळते. 7 धावांवर धावफरक जाताना पाहायला मिळेल. एका बाजूला जर पाहिलं तर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सौरभ, त्यांच्याबरोबर जर पाहिलं तर किरण आणि सौरभला आपला डाव सावरावा, हा डाव सावरावा लागेल, रन बनवावे लागतील आणि आपल्या विनेरी असोसिएशनसाठी खेळावं लागेल. एक वेगळा स्टान्स पाहायला मिळाला. शेवटच्या क्षणी तो इरादा बदलला, परंतु यष्टांच्या पाठीमागे देखील जर पाहिलं तर क्रिकेटची एक चालती बोलती आख्यायिका आपण म्हणू शकतो संदीप कदम. आणि आमचं भाग्य, आम्ही एकाच संघामध्ये खेळण्याचा योग आला, एकत्रित कित्येक वर्ष खेळण्याचा देखील योग आला. यावेळेला चांगला फटका येताना पाहायला मिळतोय, परंतु तिकडे आहेत क्षेत्ररक्षक आणि पकडली जाते. कॅच, धक्का बसतोय. तिसरा विनेरे संघाला तर यश मिळतंय पोलादपूरला. क्रिकेटच्या खेळात प्रत्येकाला जिंकायचं आहे, प्रत्येकाला आपल्या खेळाचं प्रात्यक्षिक दाखवायचं आहे. यानंतर साई समर्थ, वॉरियर्स आणि श्रावणी 11 देवळे यांच्यातील मॅच पाहायला मिळेल. सफेद मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी क्रिकेट नुसतं इकडेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पाऊस झाला आणि अवकाळी पाऊस झाल्यानंतर जर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान, स्पर्धाही थांबल्या होत्या.
4 फलंदाज माघारी परत आहेत खातं न खोलता. हाही एक अनोखा विक्रम आतापर्यंत पाहायला मिळत आहे. 4 खेळाडू बाद झालेत आणि 4ही बाद झालेले खेळाडू आपलं खातं न खोलता माघारी परत आहेत. एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये त्यांनी रन केले, त्यांचं नाव आहे सौरभ. तर पाहूया नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दबाव वाढवण्याचा प्रयत्न. खऱ्या अर्थाने सुरुवातीला डाव गडगडला, परंतु त्या डावाला सावरण्याचं काम जर पाहिलं असेल तर या ठिकाणी कमलेशने केलं. संदेश आणि कमलेशने ते काम केलं. या बेला पूल करण्यात यशस्वी होत आहेत आणि हो खूप चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळते. एक्स्ट्रा बाउन्स होता, परंतु त्या बाउन्सला लगेच ओळखलं आणि बॉल अडवला गेला आणि पाठवलं देखील गेलं पुन्हा एकदा गोलंदाजाच्या दिशेने. तिसरी ओव्हर सुरू आहे आणि स्कोअर जर पाहिला तर आता मात्र पाहायला मिळतोय तो म्हणजे 9 धावांवर 4 विकेट माघारी परतलेले आहेत. क्रिकेट आहे. तर आता एक नवीन फलंदाज शुभम आलेत, परंतु त्यांनी खातं उघडलंय. ते खातं खोलण्यामध्ये यशस्वी झाले. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. निसर्ग सौंदर्याने नटलेला पोलादपूर तालुका, वारकरी संप्रदायाची खूप मोठी परंपरा असणारा पोलादपूर तालुका आज क्रिकेटच्या रंगात रंगायला निघालाय. त्या वेळेला वा खूप चांगला फटका, परंतु बॉलने लांबी गाठली नाही. आणखीन एका खेळाडूला माघारी परतावं लागतंय. धक्का क्रमांक 5. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग, 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 पोलादपूर तालुका प्रीमियर लीग. तर नक्कीच शौर्याचा वारसा या पोलादपूर तालुक्याला आहे. अगदी नरवीर तानाजी मालुसरे, शेलार मामा, व्हाईट बॉल घोषित केला जातोय आणि वारकरी संप्रदायाची देखील परंपरा असणारा हा तालुका आज आपण पाहतोय. मुंबई गोवा महामार्गावर असणारा हा तालुका. माझ्या मते तालुका जवळपास 80% तरी डोंगराळ भागच असेल या तालुक्यामध्ये, परंतु एक वेगळी ओळख आहे. ओहो प्रचंड वेगात चेंडू टाकला गेला. गोलंदाजीसाठी जर पाहिलं गेलं तर राजेश गाडगे यांना आपण पाहतोय काय वेग होता या वेळेला आणि ते देखील वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. जबरदस्त वेगात चेंडू येताना पाहायला मिळाला. दबाव जो आहे तो मात्र आता फलंदाजांवर स्पष्टपणे शिफ्ट झालाय, कळतंय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु खेळला गेला चेंडूला समोरच्या दिशेने. थोडेसे बॉल बाजूला गेला, लगेच त्याचं रूपांतर दुसऱ्या धावेत केलं गेलं. प्रत्येकाला जिंकायचं आहे. जिंकण्यासाठीची ही तगमग पाहायला मिळते. रायगड प्रीमियर लीग झाल्यानंतर रायगडमधील तालुक्यांच्या प्रीमियर लीगची आता स्पर्धा लागली आहे. पोलादपूर तालुका प्रीमियर लीगचं 2 महिन्यापूर्वी भव्य दिव्य असं ऑक्शन सोहळा, खेळाडू निवड प्रक्रिया सोहळा बाजूच्याच हॉलमध्ये पार पडली गेली. तदनंतर महाड, तदनंतर माणगाव, तदनंतर अशा विविध मुरुड असतील, अलिबाग असतील, प्रत्येक तालुक्यांच्या प्रीमियर लीग आता येऊ लागलेल्या आहेत. या प्रीमियर लीग स्पर्धांचं जाळं आणखी घट्ट होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. स्कोअर जर पाहिला तर तिसरी ओव्हर सुरू होताना पाहायला मिळतोय तो म्हणजे 13. आणि विशेष म्हणजे जागोजागी म्हणजे रायगड जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणावर, मला वाटत नाही की रायगड जिल्ह्यात जेवढ्या असोसिएशन असतील तेवढ्या असोसिएशन कोणत्या जिल्ह्यात असतील. आणि काही तालुक्यांमध्ये 2, 3, 4, 5, 7, 7, 8, 8 असोसिएशन देखील रायगड जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. याचं फलित एकच आहे की क्रिकेट चांगलं होणार आहे, जास्तीत जास्त खेळाडू मिळतील. नक्कीच योगेश पेनकर आणि संदीप कदम सरांच्या माध्यमातून एक नवीन प्रीमियर लीग देखील पाहायला मिळणार आहे. महाड, पोलादपूर, माणगाव, श्रीवर्धन, म्हसळा या सर्व तालुक्यांसाठी एक प्रीमियर लीग स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये म्हणजे हा टोटली दक्षिण रायगड जिल्हा मी म्हणेल. यावेळेला चपळता दाखवली गेली. तिसऱ्या पंचांकडे मात्र निर्णय पाठवण्यात आला आहे. आणखीन एक खेळाडू बाद आहे की नाही त्यासाठी. स्पर्धा जेवढ्या जास्त होतील तेवढं टॅलेंट बाहेर येणार आहे. गौरव सावंत या ठिकाणी tenniscricket.in च्या माध्यमातून खूप चांगलं कामगिरी या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. खेळाडू बाद होत आहेत. आणखीन एक धक्का. नोकरी सम्राट म्हणते सारे असून क्रिकेटर, नोकरी सम्राट म्हणते सारे असून क्रिकेटर, असून क्रिकेटर. साऱ्या क्षेत्रात अग्रेसर हे आमचे संदीप कदम सर, साऱ्या क्षेत्रात अग्रेसर हे आमचे संदीप कदम सर.
गुलजार येतात बॅटिंग करण्यासाठी. आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की आमचा तो मित्र, ज्या मित्राबरोबर आम्ही बरंचसं क्रिकेट खेळलो, एका संघात क्रिकेट खेळलो आणि माझ्या टीमसाठी देखील सर क्रिकेट खेळले, ती अभिमानाची गोष्ट आहे. आणि सरांवर गाणी येणं, सरांवर सरांच्या नावाने बॅटचा ब्रँड येणं, सरांच्या नावाने तो पोलादपूरमधील काही दुकानांना नावं दिलं जाणं खूप मोठी गोष्ट आहे. याच्यासारखा म्हणजे कुछ किए बिना जय जयकार नाही होती, तर तेवढं केलं सरांनी आणि त्यामुळे ही गोष्ट पाहायला मिळते. असं प्रेम खूप कमी लोकांना लाभतं. त्यामधील एक आहे संदीप कदम सर. हो, यावेळेला चांगला चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर रोहन कदम, अभिजित जाधव आणि रोहन कदम हे 2 खेळाडू मुंबई प्रीमियर लीगसाठी सिलेक्ट झाले होते. एक युवा खेळाडू आहेत. रोहन यांच्याकडे देखील टॅलेंट आहेत. लालबाग परिसरामध्ये देखील त्यांना मी खेळताना पाहतो. यावेळेला पुन्हा ऑप्शनच्या बाहेर, परंतु यावेळेला पंचांचा इशारा येतोय, व्हाईट बॉल आहे. निलेश दादा कोळसकर हे देखील सकाळच्या सत्रात त्या ठिकाणी उपस्थित आहेत. संपूर्ण असोसिएशन ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेत आहे. यंगस्टरचं विशेष कौतुक करावं लागेल. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मेहनत अगदी ऑक्शनपासून आम्ही पाहतोय. हो हो, स्लोवर वन फलंदाजाने ओळखला आणि त्याला भिरकावून दिलं गेलं. सीमा रेषा पार. चेंडू गुडलेंतोर टाकला, चांगल्या टप्प्यावर होता, वेगात होता, निर्धाव गेला. फलंदाज प्रेशरमध्ये होते. दुसरा टप्पा तोच होता, परंतु दिशा चुकीची होती, व्हाईट बॉल गेला. आणि तिसऱ्या वेळेला मात्र गोलंदाजाला वाटलं काहीतरी वेगळं करावं. वेगळं करण्याच्या प्रयत्नात त्यांनी स्लोवर ऑन केला. स्लोवर ऑन बॅटच्या खाली गेला. फलंदाज वेटिंगमध्ये होते आणि त्यांनी सीमारेषच्या पलीकडे पाठवला देखील. ह्या प्रत्येक क्षणाचा बारकाईने अभ्यास करावा लागतो फलंदाजांनी गोलंदाजाला. यावेळेला टप्प्याचा बॉल त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने, मिड विकेटच्या दिशेने खेळलं, सीमारेषेच्या पलीकडे. बिग 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 सिक्सर. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग, पोलादपूर तालुका प्रीमियर लीग, पोलादपूर तालुका प्रीमियर लीग, पोलादपूर तालुका प्रीमियर लीग. 28 धावा धावफलकावर आहेत. फलंदाजाचं कौतुक करावे लागेल. शुभम आपल्या टीमसाठी शुभवार्ता जरूर घेऊन आलेले आहेत. शुभम पवार शिरोली विनेरीचे असणारे खेळाडू आहेत. बॅक टू बॅक 2 तर मारलेले आहेत. यावेळेला जर पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर काहीसा बॉल खाली बसला आणि थेट यष्टीरक्षक. आणि खूप एक चांगलं चित्र आम्हाला पाहायला मिळालं की आपल्या तालुक्याची आपली स्पर्धा व्हावी यासाठी मात्र बरेचसे आयोजक, स्वतः कमिटी मेंबर्स हे सर्व पाणी काढताना, पाण्याला वाट करून देताना स्पर्धा कशी होईल याची काळजी घेताना पाहायला मिळाले. त्यावेळेला डायरेक्ट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी यशस्वी होताना पाहायला मिळतोय आणि कौतुक करावं लागेल. दीपक यांच्या माध्यमातून डायरेक्ट हिट लगावला गेला आणि आणखीन एक धक्का विनेरे ग्रामीण असोसिएशनला.
इंटरनॅशनल क्रिकेटसाठी तर गाणी, लेदर बॉल क्रिकेटसाठी गाणी तर आली होती, परंतु कुणाला वाटलं होतं का आजपासून 10-15 वर्षापूर्वी टेनिस क्रिकेटमध्ये गाणी येतील, प्रत्येक खेळाडूसाठी गाणी येतील, प्रत्येक क्षणासाठी गाणी येतील, विकेट काढल्यावर गाणी येतील, सिक्स मारल्यावर गाणी येतील, परंतु ते आली आहेत. हे बदललं आहे क्रिकेट आणि आपलं टेनिस क्रिकेट आता खरंच एका वेगळ्या दिशेने चाललं आहे. गरज आहे यामध्ये आणखी थोडीशी शिस्त येण्याची. थोडीशी शिस्त जर आली तर आणखी पुढे जाताना पाहायला मिळेल. सर्वांनी काळजी घ्यायची. टेनिस क्रिकेट सुवर्ण काळातून चाललं आहे जरूर, परंतु त्याला शिस्तीची सांगड जर घातली गेली ना आणखी पुढे जाईल. त्यासाठी कारण खेळाडूंना मात्र खूप मोठ्या संध्या उपलब्ध झाल्यात आता. प्रत्येक टीम टुर्नामेंटला जर पाहिलं तर खेळाडूच्या अंगावर टी शर्ट असतो, ट्रॅक असते. या स्पर्धेत जर पाहिलं तर अगदी शूज देखील आयोजन कमिटीच्या वतीने कॅप देखील देण्यात आली आहे. याच्यापेक्षा अजून काय केलं पाहिजे. खेळाडूंसाठी खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे मी म्हणेल. हो, यावेळेला ऑप्टमच्या बाहेर चेंडू टाकला गेला. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर संदेश आलेत. संदेश कर्नाळे एक चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. फलंदाजीत देखील त्यांनी एक पार्टनरशिप जी झाली ना कमलेश आणि त्यांच्यामध्ये, त्याच्यामुळे हा डोलारा उभा राहिला. तर पहिला चेंडू जर पाहिला तर संदेश या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने टाकताना पाहायला मिळाले. यावेळेला जर पाहिलं तर एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. तर उल्लेख करत होतो की क्रिकेटमध्ये बदल आजपासून 10-15 वर्षापूर्वी मला वाटत नाही की प्रत्येकाच्या अंगावर कधी टी शर्ट घालून क्रिकेट खेळलं जायचं. ट्रॅक पॅन्ट तर क्वचित असायची. बरेच खेळाडू फॉर्मल किंवा जीन्सवर क्रिकेट खेळताना पाहायला मिळायचे. यावेळेला कमी गतीने बॅटची कडा घेतली गेली आणि एक धाव नक्कीच मिळेल. बॅट देखील जर पाहिलं तर गावातील एखाद्या खेळाडूकडे बॅट असायची. टी शर्ट देखील जर पाहिलं तर गावातल्या एखाद्या दुसऱ्या खेळाडूकडे टी शर्ट असायचा. आणि शूजच्या बाबतीत तेच असेल. गावातील एखादा खेळाडू चुकून असेल ज्याच्या पायात शूज असायचे, परंतु आता तसं नाही आहे. प्रत्येक टुर्नामेंटला तुम्हाला वेगळ्या रंगाचा वेगळा टी शर्ट मिळतो. हे क्रिकेटमध्ये झालेला बदल आहे. वाह, व्हेरिएशन. संदेश कर्नाळे सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवत आहेत, व्हेरिएशन करतायत. अलीकडच्या कालावधीमधील क्रिकेटमध्ये तुम्हाला जर टिकून राहायचं असेल तर व्हेरिएशन करावं लागेल. आणि ते जर तुमच्याकडे असेल तर कोणताही चेंडू असू द्यात, कोणतीही खेळपट्टी असू द्यात, कोणतंही मैदान असू द्यात, कोणताही प्रतिस्पर्धी असू द्यात, गोलंदाज देखील यशस्वी होऊ शकतो. संदेश कर्नाळे. यावेळेला पुन्हा व्हेरिएशन पाहायला मिळालं. टप्पा थोडासा पाठी होता, त्याचा फायदा घेतला. बॅकफुटला गेले आणि कव्हरच्या दिशेने ढकलले या बॉलला. तिकडे एक धाव घेतली गेली. संदेश कर्नाळे आतापर्यंत जर पाहिलं तर चांगल्या गोलंदाजाचं प्रात्यक्षिक दाखवलं आहे. समोर जर पाहिलं तर फलंदाज एका बाजूला नागेश, त्यांच्या बाजूला गुलजार प्रयत्न करतायत विनेरी संघासाठी आपली छाप सोडण्याची. आपल्या विनेरी असोसिएशनची टीम इकडे आली आहे, त्यांची एक छाप सोडणं गरजेचं आहे. मॅचचा रिझल्ट काय लागेल याचा विचार करण्यापेक्षा मी माझी कामगिरी या ठिकाणी दाखवेल हा प्रयत्न मात्र आता सध्याच्या घडीला करावा लागेल. कारण असोसिएशनसाठी खेळणं एक भाग्याचं असतं. यावेळेला संदेश ऑप्टमच्या बाहेर पुन्हा खेळून ठेवण्याचा प्रयत्न आणि खूप चांगली गोलंदाजी संदेश करण्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. केवळ 4 धावा या षटकात दिल्या गेल्या. वा संदेश, वा, खूप छान. शेवटचं एक षटक आता मात्र शिल्लक असणार आहे आणि 44 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. खूप चांगलं. म्हणजे आम्ही ऑप्शनला मागे आलो होतो त्यावेळेला कोणाला वाटलंही नसेल की इकडे मैदान होऊ शकतं, परंतु पहा आयोजकांनी एकदा मनावर घेतलं. यंगस्टरचं कौतुक करेल की इकडे मैदान बनवलं जाऊ शकतं का, तर कुणाला मलाही वाटलं नव्हतं की इकडे मैदान बनवलं जाईल. एवढं सुंदर मैदान बनेल आणि ते बनल्यानंतर मुसळधार पावसाने मैदानाची पुन्हा दुरावस्था झाली, परंतु पुन्हा खेळण्यायोग्य बनवलं. कौतुक करावं लागेल यंगस्टरचं, पोलादपूर तालुका क्रिकेट असोसिएशनचं, कारण त्यांनी मनामध्ये चंग बांधला होता आमचा तालुक्याला क्रिकेटच्या नकाशावर आणायचंच आहे आणि ते केलं आणि यशस्वी देखील होताना पाहायला मिळत आहे. वा. गोलंदाजीसाठी पण पाहू शकता संदीप कदम सर. ओ, व्हेरिएशन. टप्पा पडल्यानंतर बॉल वळण घेताना पाहायला मिळाला आणि आणखीन एक धक्का. वेगच पाहिला पाहिजे असंही नाही, हळूवार पद्धतीने गोलंदाजी. मागील आठवड्यात तुम्ही कदाचित प्रहार चषक पाहिली असेल तर राजेश बनिया नामक एक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला होता, राजस्थानवरून आलेला. वेग नव्हता, वय जास्त होतं खेळाडूचं, परंतु अचूकता आणि कमी गतीने टाकले चेंडू त्याच्यात हे यशस्वी झाले. रक्षक
1-2-3-4 चौथ्या प्रयत्नात मात्र पकडली गेली कॅच. मंगेश बेलोसे यांच्याकडून विशेष पारितोषिक 1000 रुपयाचं दिले जाईल. हॅट्रिक झाली तर बॅक टू बॅक 2 विकेट मात्र या ठिकाणी घेतल्या गेल्या आणि जयेश मात्र माघारी परत आहेत. तुगाडे सर रायगडच नाही तर सूचन क्षेत्रातील एक मोठं नाव. आम्ही समालोचनाला सुरुवात केली तर त्यांच्याकडून देखील बऱ्याचशा काही गोष्टी नक्कीच शिकलोय आणि आम्हीच नाही तर कित्येक शिक्षक आणि जे आवाजाची एक वेगळी ढब आहे ते आणि ती सरांकडे पाहिला मी. तर पाहूया शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तर नक्कीच या ठिकाणी पराभव तर नक्की डोळ्यासमोर दिसतोय परंतु ऑल आऊटचा खतरा यावेळेला चेंडू समोरच्या दिशेने खेळला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर 1ने पुढे जाताना औपचारिकता मॅच मधील या ठिकाणी चांगली गोलंदाजी संदीप सरांकडून देखील पाहायला मिळते आणि औपचारिकता पोलादपूरचा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल आणि हो त्याची शिक्कामोर्तब देखील या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन विनेरे संघावर मात करताना पाहायला मिळतात. खूप छान खेळ. पूर्वार्धात जर पाहिलं तर पहिल्या काही षटकांमध्ये विनेरेने चांगली पकड बनवली होती परंतु संदेश आणि कमलेशचा धडाका पाहायला मिळाला आणि त्याच्या जोरावर एक मोठी धावसंख्या उभारली गेली. तदनंतर सिद्धांत, तदनंतर आमिर, तदनंतर राजा, तदनंतर रोहन, संदेश आणि संदीप सर. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि जरी या मॅच पुरते पराजित झाला असाल विनेरे परंतु तुम्हाला यापुढील कालावधीसाठी आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा असतील.